विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। दरम्यान बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या स्थगन प्रस्तावावर आज चर्चा होणार आहे। विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। विधान परिषद सभापती पदाकरता राम शिंदेंचं नाव चर्चेत आहे। निवडणुकीसाठी राम शिंदे आज अर्ज भरणार आहेत। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे पहिले 3 दिवस होत असताना काँग्रेसला अद्यापही गटनेता निवडता आलेला नाहीये। याच संदर्भात रात्री एक बैठक आयोजित करण्यात आली आहे। यात सगळ्यांची मतं जाणून घेतली गेली। मात्र हा निर्णय दिल्लीतच होणार असल्याची माहिती आहे। विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत सत्ताधारी महायुती आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान महाविकास आघाडीत सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेना उबाठा पक्षानं विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता हालचाली सुरू केलेल्या आहेत। लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार असं गृहीत धरून राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत। या संदर्भात सगळ्याच इच्छुकांचा लवकरच निवडणूक होणार आहे। या खात्रीने किमान 2 वेळा बराच खर्च झाला व तो फुकट गेला, मग आता पुन्हा खर्च करायचा का असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शीतयुद्ध होण्याची शक्यता आहे। 5 वर्षांपूर्वी पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरेंविरोधात महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले यांनी बंड केलं होतं। याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। आता गोगावलेंना रायगडचं मंत्रिपद मिळावं, पालकमंत्रीपद मिळावं अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। संजय कुटे यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे कुटे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। यावर संजय कुटे यांनी मौन सोडलंय। पक्षाने दिलेली भूमिका प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। कूटनीती कधी केली नाही, जमली नाही, त्यामुळे कदाचित प्रवाहात मला बाजूला राहण्याचा प्रसंग आलेला आहे अशा शब्दात माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी समाज माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह नेमकं कुणाचं याबाबत सर्वोच्च न्यायालयात आता पुढील वर्षातच निर्णय देण्याची शक्यता आहे। शरद पवार पक्षाच्या याचिकेवर आता 7 जानेवारी 2025ला पुढील सुनावणी होणार आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। घाटी रुग्णालयातील आंदोलन स्थगित झालेलं आहे। परिचारिकांचं आंदोलन होतं, कामबंद आंदोलन होतं, ते स्थगित करण्यात आलेलं आहे। कारण काय स्थगित करण्याचं, तर आज पगार देतो असं परिचारिकांना आश्वासन देण्यात आलेलं आहे। अधिष्ठाता जे आहेत त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलंय। संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील परिचारिका या कामबंद आंदोलनासाठी गेलेल्या होत्या। ते आंदोलन स्थगित करण्यात आलं कारण अधिष्ठाता त्यांच्याशी बोलले। अधिष्ठातांनी वचन दिलं की उद्या म्हणजे आजच आपला पगार देतो आणि 3 महिन्यांचा हा थकीत पगार आहे। त्यामुळे परिचारिकांनी कामबंद आंदोलन स्थगित केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपण अधिक बोलूया। सिद्धार्थ, हे आंदोलन स्थगित झालंय, आज त्यांना 3 महिन्यांचा त्यांचा पगार त्यांच्या खात्यात जमा होईल, काय अपडेट? निश्चितपणे सुवर्णा, हे आंदोलनाची दखल जे प्रशासनाचे हेड आहेत अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी तुकरे यांनी घेतली। आंदोलन स्थळी ते आले आणि त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या परिचारिका यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर लगेच आज दुपारपर्यंत पगार करू, तुम्ही आंदोलन मागे घ्या अशा पद्धतीचे आश्वासन दिलं। तरी परिचारिका संघटनेने हे आंदोलन आज तरी स्थगित केलंय। मात्र आजचा जरी शब्द असला तर येत्या 2 दिवसात आम्हाला पगार झाला नाही, पुन्हा 3ऱ्या दिवशी आम्ही कामबंद आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली। निश्चितपणे हा चांगला निर्णय आहे, कारण घाटी रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे गोरगरिबांचं रुग्णालय आहे। अनेक पेशंट इथे येत असतात आणि जर परिचारिका आंदोलन सुरू राहिलं असतं तर रुग्णसेवेवर त्याचा मोठा परिणाम झाला असता। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। परत एकदा सुपरफास्टकडे वळतोय। मुंबईमध्ये वाहतूक कोंडीचा मोठाच प्रश्न आहे। वाहतूक कोंडी संदर्भातील धोरण प्रलंबित आहे, त्यामुळे शासन स्तरावर धोरण ठरवण्याकरता नेमलेली समिती लवकरच कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे आमदार डॉक्टर प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। विधानसभा निवडणुकीत शिक्षकांना BLOचं काम देण्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकांना देण्यात येणारे BLOचं काम स्थगित करण्याचा निर्णय दिला असून परिषदेनं शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक
कामं ही तातडीनं बंद करावीत अशी मागणी आता करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील आंबिवली आणि टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्यानं सामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे महापालिकेच्या माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अप्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला. नव्या वर्षात 5 मेट्रो मार्गिकांची कामं पूर्णत्वास येणार असून यामुळे लवकरच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार आहे. 2025 मध्ये मेट्रो 2B, मेट्रो 4चा पहिला टप्पा, मेट्रो 4A, मेट्रो 7A, मेट्रो 9 आणि मेट्रो 3चा दुसरा टप्पा या मार्गिकांची कामं पूर्ण होणार आहेत. मध्य रेल्वेच्या मेन लाईन ट्रान्स हार्बर या मार्गावरील महत्त्वाचे आणि सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकात पाणी साचून वाहतूक बंद पडते. या अडचणींवर मध्य रेल्वेनं कायमस्वरूपी तोडगा काढलाय. मध्य रेल्वेनं ठाण्यात पूर्व ते पश्चिम असे मायक्रो टनेल बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुलाबा वांद्रे आरे मेट्रो 3 भुयारी मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील आरे ते BKC दरम्यानचा प्रवास सुकर करण्याकरता MMRC आणि बेस्टचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार JVLR मेट्रो स्थानकावर थांबे निश्चित केल्यानंतर बेस्टनं वांद्रे रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकांदरम्यान A314 ही वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. पनवेलमधील खांदेश्वर वसाहतीमध्ये आणि कळंबोली गावामध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी 17 लाखाची वीज चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय. महावितरण कंपनीनं 2 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरी केलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हे नोंदवले आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या भादाव या पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलाला तडे गेले असून इथून अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. हा पूल कोसळून कधीही जमीनदोस्त होऊ शकतो अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सोलापुरात जलजीवन मिशनच्या मंजूर कामांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील काही वाड्या वस्त्यांचा नव्यानं समावेश करून 128 कामांचे सुधारित अंदाजपत्रक शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाड्यांवर वस्त्यांवर कामाला गती मिळणार आहे. सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीचा काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाताची CID चौकशी करावी अशी मागणी MIMनं केली आहे. हा अपघात होता की घातपात याची चौकशी करा अशी मागणी MIMनं केली आहे. उल्हासनगरमध्ये गुन्हे शाखेनं 2 बांगलादेशी नागरिकांना अटक केली. हे दोघे भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत होते. हे दाम्पत्य गेल्या 17 वर्षांपासून भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करत होतं. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरून तब्बल 200 फूट खोल केमिकलचा टँकर कोसळला आणि अपघात झाला. यामध्ये टँकर चालक जखमी झालेला आहे. आतापर्यंत या पुलावरून कोसळून 7 ते 8 अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लोणावळ्यातील बापदेव मंदिर परिसरात एक महिला जिचं मंगळसूत्र चोरांनी हिसकावलं, चोरीची घटना CCTVत कैद झाली आहे. लोणावळा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून लोणावळा पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते. सांगली जिल्ह्यातील अंकली फाट्यावर भर रस्त्यात कार जळून खाक झाली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जडीबुटी विकून उदरनिर्वाह करणाऱ्याच्या मालकीची ही कार होती. बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी येते. शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. अजित पवारांची ही सदिच्छा भेट होती अशी माहिती त्यांनी दिली आहे. अजित पवार आज सभागृहामध्ये उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनादरम्यान आज 3रा दिवस आहे, पण पहिले 2 दिवस अजित पवार उपस्थित नव्हते आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. आज मात्र ते विधान भवन परिसरात उपस्थित राहणार आहेत, सभागृहात उपस्थित राहणार आहेत. पण आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून. प्रणाली, शशिकांत शिंदे हे जरी म्हणत असले की सदिच्छा भेट होती, पण अर्थातच चर्चा नक्कीच सुरू झाल्यात.
स्वाभाविक आहे या चर्चा सुरू होणं, कारण दुसऱ्या पक्षाचा प्रतोद किंवा माजी प्रतोद हे जाऊन भेटणं ही एक मोठी गोष्ट आहे. शशिकांत शिंदे यांच्याशी मी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी असं मला सांगितलेलं आहे की अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून माझी त्यांची काही भेट नव्हती. गेले 2 दिवस ते सभागृहातही येत नव्हते, त्यामुळे माझी त्यांची काही भेट होऊ शकली नव्हती आणि म्हणून मी आज आवर्जून पुष्पगुच्छ घेऊन त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी गेलेलो होतो. या व्यतिरिक्त त्याचा दुसरा काही राजकीय उद्देश नव्हता. केवळ उपमुख्यमंत्री झाल्यापासून माझी आणि त्यांची काही भेट झालेली नव्हती. त्यांना मला काही शुभेच्छा देता आल्या नव्हत्या, त्या शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो असं शशिकांत शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु गेले काही दिवस सातत्यानं ज्या चर्चा वेगवेगळ्या सुरू आहेत किंवा शरद पवार पक्षाचे जी लोक आहेत ती ज्या पद्धतीनं संवाद साधतायत किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत, सदिच्छा भेट घेतात उघड उघड, त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दाल में कुछ काला तो नहीं असा सवाल यातून निर्माण होताना आपल्याला बघायला मिळतोय. नक्की नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पुढच्या बातमीकडे वळूया. वेगवान स्वरूपातल्याच बातम्या आपण बघणार आहोत. ठाणे खडी क्षेत्राचे योग्य रीतीने जतन व्हावं यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने त्याची देखरेख करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाने खाडी तसंच इथल्या जैवविविधतेच्या संरक्षणाला मोठं बळ मिळालं आहे. सीसीआय 12% जास्त ओलावा असलेला कापूस खरेदी करत नाही, त्यामुळे ही अट शिथिल करून 18% करण्यात यावी अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे. अटी जाचक आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजारपेठांमध्ये नाईलाजानं जावं लागत आहे. याकडे त्यांनी विशेष उल्लेख केला आणि लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सध्या बाजारपेठेत सगळीकडे संत्रा राज सुरू आहे. संत्र्याची मागणी किरकोळ बाजारात वाढलेली आहे. होलसेल बाजारात दर दिवशी 260 ते 270 टन संत्र्याची आवक होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांनी मागणी आणखी वाढेल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. खरीप हंगामात कापूस पिकानं शेतकऱ्यांची निराशा केली होती. आता शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी केली असून पिकावर कीटकनाशक फवारणीच्या कामाला वेग आलाय. रब्बी पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्याला आहे. सांगली जिल्ह्यात ऊस तोडणीला वेग आलाय. शेतशिवारात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. ऊस तोडणीसाठी आलेले बाहेरगावचे ऊसतोड मजूर परिसरातील गावशिवारामध्ये दाखल झालेले आहेत. चाळीसगावला लाल कांद्याचे दर कोसळले. 1,500 रुपये प्रति क्विंटलचा फटका शेतकऱ्याला बसतोय. आवक वाढल्यानं कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. नवीन कांद्याची आवक जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात कांद्याच्या काढणीला वेग आलाय. मात्र गेल्या आठवड्याभरात कांद्याचे भाव निम्म्यावर आल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विम्याच्या क्षेत्राची पडताळणी करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत. विमा क्षेत्र आणि लागवड क्षेत्राची तपासणी करण्यात येणार आहे. कृषी विभागाकडे नोंदणी असलेल्या केळीच्या लागवड क्षेत्रामध्ये अधिक पीक विम्याचं क्षेत्र वाढलंय. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात केळी लागवड केली नसतानाही केळीचा पीक विमा काढल्याची शंका कृषी विभागाला आहे. यंदाच्या उत्तम मान्सूनमुळे भारताचा तांदूळ साठा उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. साठा वाढल्यामुळे यंदा भारतातून तांदूळ निर्यात वाढू शकते. देशातील एकूण तांदूळ साठा 1 डिसेंबर रोजी वाढून 4.4 कोटी टन झाला आहे. यंदा गव्हाचं क्षेत्र वाढल्यामुळे गव्हाचं उत्पादनही वाढणार आहे. या आठवड्यामध्ये 493.62 लाख हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. तर गव्हाचं क्षेत्र 234 लाख हेक्टर वरून वाढून ते 239 लाख हेक्टरवर गेलं आहे. महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र एकीकरण समितीचं शिष्टमंडळ नागपुरामध्ये आलेलं आहे. बेळगावचं हे शिष्टमंडळ आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचं बेळगावमधून ते नागपुरात दाखल झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. या सगळ्याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे. बेळगावामध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे. एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला या कुठल्याही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्याला जाऊ दिलं नव्हतं आणि महाराष्ट्र सरकारनं आमची पाठराखण करावी, आमच्या सोबत उभं राहावं यासाठी या बेळगावच्या सगळ्या महाराष्ट्र एकीकरणच्या नेत्यांनी
हा विषय लावून धरलेला होता. उत्तरेकडील येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारठला आहे. धुळ्यात तापमानाचा पारा सलग दुसऱ्या दिवशी देखील 4 अंशांवर स्थिरावला आहे. जळगावामध्येही सलग दुसऱ्या दिवशी निचांकी तापमानाची नोंद झालेली आहे. नगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलाय. जिल्ह्यातल्या अनेक भागातलं तापमान 10 डिग्रीच्या खाली गेलंय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. महाराष्ट्र झाडं तोडण्याबाबत विधेयकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. उदय सामंत यांनी सभागृहात प्रस्ताव मांडला. आमदार भास्कर जाधव आणि शेखर निकम यांनी विधेयकाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. त्यामुळे हे विधेयक तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यातील धरणगावात ऐन हिवाळ्यात पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना बसतायत. धरणगाव नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे इथं 9 दिवसाआड पाणी येत आहे. हिवाळ्यातच ही स्थिती असेल तर मग उन्हाळ्यात काय होईल या विचारानं नागरिकांना धडकी भरली आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा आज दुसरा दिवस आहे. सकाळपासूनच सिद्धार्थनगर, लालटाकी या भागामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत शहरातील रस्ते आणि फुटपाथ मोकळे होणार नाहीत तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील असं पालिकेनं स्पष्ट केलंय. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये 1173 विदेशी गाड्या रजिस्टर झालेल्या आहेत. यात 1011 चारचाकी आणि 162 दुचाकींचा समावेश आहे. यातून आरटीओच्या तिजोरीत करोडो रुपयांचा महसूल जमा झालाय. नोव्हेंबरमध्ये आरबीआयनं विक्रमी सोनं खरेदी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या आरबीआयच्या वतीनं आयात केलेल्या सोन्याचं प्रमाण 331% वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचा समावेश आता जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या 10 देशांच्या यादीत झाला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्याकरता परिवहन विभाग आता आधुनिक सुरक्षा यंत्रणांचा वापर करणार आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस, कॅब आणि मालगाड्यांमध्ये पॅनिक बटन आणि VLTD यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये देशातून निर्यात केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये भारतानं 20,300 कोटी रुपये किमतीचे स्मार्टफोन्स जगभर पाठवले. सर्वाधिक वाटा ॲपल आयफोनचा आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतानं $10 अब्ज आयफोन्सची निर्यात केलेली होती. इंडिगोनं आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता एक विशेष सूट योजना जाहीर केली आहे. प्रवाशांना 4,499 रुपयांपासून आंतरराष्ट्रीय प्रवासाचं तिकीट खरेदी करता येणार आहे. या योजनेअंतर्गत 17 ते 20 डिसेंबरपर्यंत प्रवाशांना बुकिंग करता येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीत लाडघर समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला. गाडा शर्यतीचा थरार पाहण्याकरता नागरिकांनी गर्दी केली होती. कोकणातील समुद्र किनारपट्टीवर गावात बैलगाडा शर्यतीची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांची आहे. महाकाल मंदिरात भेट देणाऱ्या भाविकांची संख्या 40 ते 50 हजारांवरून 1.5 ते 2 लाखांवर गेली आहे. त्यामुळे मंदिराच्या उत्पन्नात तिपटीनं वाढ झाली आहे. मंदिर समितीनं जानेवारी 2024 ते 13 डिसेंबर 2024 पर्यंत 165 कोटींची विक्रमी कमाई केली आहे. बिहारच्या वैशालीमध्ये मुलांच्या माध्यान्ह भोजनातून मुख्याध्यापक अंडी चोरतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शिक्षण विभागाने याबाबत उत्तर मागितलंय. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये अंधाधुंद गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तुरुंगातून सुटलेल्या आरोपीच्या घरावर गोळीबार करण्यात आला असून यात 1 जण जखमी झालाय. हरियाणाच्या पानिपतमधील सरकारी शाळेबाहेर विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. विद्यार्थ्यांच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. टवाळखोरांकडून पोलिसांनी 48,500 रुपयांचा दंड वसूल केलाय. अमृतसरमधील इस्लामाबाद पोलीस स्टेशनच्या बाहेर स्फोट झाल्यानं खळबळ उडाली. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी तपास सुरू आहे. दिल्लीतील मुखर्जी भागात पोलिसांनी एका चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून 43 लाख रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आलाय.
जम्मू काश्मीरच्या पूंछमधील एलओसीवर जंगलांमध्ये भीषण आग लागली. अनेक अग्निशमन दलातील गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. जम्मू काश्मीरच्या चिनाब खोऱ्यातील जंगलात भीषण आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. हिमाचल प्रदेशच्या कुलूमध्ये एका घराला अचानक आग लागली. या आगीत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मध्य प्रदेशच्या अनूपपूरमधील अमरकंटकमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. थंडीचा जोर वाढल्यानं तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात तुफान बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर कित्येक इंच बर्फ साचलाय. याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झालाय. रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. अमेरिकेतल्या अनेक शहरात होत असलेल्या बर्फवृष्टीचा फटका वाहतुकीला बसलाय. या बर्फवृष्टीमुळे रस्ते निसरडे झाले असून अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. हायवेवर मिशिगन इथं वेगानं जाणाऱ्या एका ट्रकचं संतुलन बिघडल्यानं त्यानं रस्त्याशेजारी असलेल्या पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. इराकची राजधानी बगदादमध्ये अचानक आलेल्या सँडस्टॉर्मनं नागरिकांची तारांबळ उडाली. या वादळामुळे रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. काही मीटर अंतरापर्यंतच दृश्यमानता असल्यानं वाहनं जपून चालवावी लागत होती. मॉस्कोत झालेल्या बॉम्बस्फोटात रशियाच्या आण्विक संरक्षण दलाचे प्रभारी असलेल्या वरिष्ठ रशियन जनरलचा मृत्यू झालाय. रशियाच्या तपास समितीनं सादर केलेल्या अहवालानुसार हा बॉम्ब एका इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लपवण्यात आला होता. रशियन तपास समितीच्या प्रवक्त्या स्वेतलाना पेट्रेंको यांनी TASS वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार या घटनेची पुष्टी केली आहे. या सगळ्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडी आपण बघत होतो. अजूनही काही महत्त्वाच्या वेगवान स्वरूपातल्याच बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. पण आजचा दिवस महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आणि त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सध्या मुंबईतून काही राजकीय घडामोडी घडत नाहीयेत तर नागपुरातून घडत आहेत. कारण नागपूरमध्ये हिवाळी